पावसाळ्याचे दिवस होते. सकाळचे 7 वाजले होते. गावाच्या टोकाला असलेल्या एका छोट्याशा घरात 70 वर्षाची सुमित्राबाई देवासमोर शांतपणे बसून जप करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वयाच्या सुरकुत्या होत्या, पण डोळ्यात मात्र मुलाबद्दल अपार प्रेम होतं. त्यांचा एकुलता एक मुलगा रोहित शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. काही वर्षांपूर्वी त्याचं लग्न प्रिया नावाच्या मुलीशी झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण हळूहळू प्रियाच्या वागण्यात बदल होऊ लागला. तिला गाव, जुने घर आणि वृद्ध आईची जबाबदारी ओझ्यासारखी वाटू लागली. रोहितलाही पत्नीच्या बोलण्याचा परिणाम होऊ लागला. एकेकाळी आईसाठी जीव टाकणारा मुलगा आता तिच्याशी 2 प्रेमाने शब्दही बोलत नव्हता. त्या दिवशी रोहित आणि प्रिया गावात आले. सुमित्राबाईंनी आनंदाने त्यांच्या स्वागतासाठी गरम पोहे, चहा आणि मुलाच्या आवडीचा शिरा बनवला होता. पण प्रिया घरात शिरताच नाक मुरडत म्हणाली, "हे घर अजूनही असंच आहे? किती जुना वास येतो. इथे एक दिवसही राहणं कठीण आहे." रोहित काहीच बोलला नाही. आईच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात मावळलं, पण त्यांनी मनाला समजावलं. त्यांनी प्रेमाने दोघांना जेवायला बसवलं. प्रिया 2 घास खाऊन म्हणाली, "आम्ही हॉस्टेलमध्ये जेवू. हे सगळं खायची सवय राहिली नाही." सुमित्राबाईंनी डोळ्यातलं पाणी लपवलं. संध्याकाळी प्रिया रोहितला म्हणाली, "तुझ्या आईला आता वृद्धाश्रमात ठेवूया. आपण आपल्या आयुष्यात सुखाने राहू. रोज तिची काळजी घेणं आपल्याला शक्य नाही." रोहित काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, "कदाचित तू बरोबर बोलतेस." हे शब्द ऐकताच सुमित्राबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आयुष्यभर ज्या मुलासाठी कष्ट केले, त्याच मुलाने आज त्यांना परकं केलं होतं. तरीही त्यांनी रडून गोंधळ घातला नाही. त्यांच्या मनात मात्र एक निर्णय पक्का झाला. माझ्या मुलाला आयुष्यभराचा खरा धडा शिकवायची वेळ आली आहे. त्या स्वतःशीच पुटपुटल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाई नेहमीप्रमाणे लवकर उठल्या. त्यांनी अंगण झाडलं, देवाची पूजा केली आणि दोघांसाठी नाश्ता तयार केला. पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. रोहित आणि प्रिया तयार होऊन बाहेर आले. प्रिया पुन्हा म्हणाली, "आई, तुम्ही आता एकट्या राहू नका. आम्ही तुमच्यासाठी वृद्धाश्रमात शोधलं आहे. तिथे तुमची व्यवस्थित काळजी घेतली जाईल." सुमित्राबाईंनी शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाल्या, "ठीक आहे बाळा, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करा. पण माझी एक शेवटची इच्छा आहे." रोहितने आश्चर्याने विचारलं, "काय इच्छा आहे आई?" सुमित्राबाई म्हणाल्या, "उद्या गावात आपल्या कुलदैवताची पूजा आहे. ती पूजा मी शेवटच्या वेळेस या घरात करायची आहे. त्यानंतर मी तुमच्यासोबत कुठेही यायला तयार आहे." रोहितने लगेच होकार दिला. प्रियालाही वाटलं, एक दिवस थांबल्याने काही फरक पडणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा सुरू झाली. गावातील अनेक लोक, नातेवाईक आणि जुने मित्र घरी आले. पूजा संपल्यावर गावचे सरपंच उठले आणि म्हणाले, "आज मला सुमित्राबाईबद्दल एक गोष्ट सांगायची आहे." सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. सरपंच म्हणाले, 20 वर्षांपूर्वी रोहितच्या शिक्षणासाठी सुमित्राबाईंनी त्यांच्या पतीची शेवटची आठवण असलेले 2 एकर शेत विकलं होतं. स्वतः उपाशी राहिल्या, पण मुलाच्या शिक्षणात कधी कमी पडू दिलं नाही. गावात अनेकांना माहीत आहे की त्यांनी इतरांच्या शेतात मजुरी करून रोहितला इंजिनियर बनवलं. हे ऐकून रोहितच्या डोळ्यासमोर लहानपणापासूनचे प्रसंग उभे राहिले. आई उन्हात सोबत होती. फाटकी चप्पल घालून त्याला शाळेत सोडत होती. स्वतःची औषधं न घेता त्याच्यासाठी पुस्तक विकत घेत होती. त्याचे डोळे पाणावले, पण प्रियाच्या चेहऱ्यावर अजूनही विशेष भाव नव्हते. तिला वाटलं होतं की या जुन्या गोष्टींचा आता काही उपयोग नाही. तेवढ्यात एक काळी कार घरासमोर येऊन थांबली. त्यातून एक नामांकित वकील उतरले. त्यांनी सुमित्राबाईंना नमस्कार केला आणि म्हणाले, "आईसाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र तयार आहेत." रोहित आणि प्रिया एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना काहीच समजत नव्हतं. सुमित्राबाई शांतपणे म्हणाल्या, "रोहित, आज तुला माझ्या आयुष्याचं एक असं सत्य कळणार आहे, ज्यामुळे तुझं आयुष्य कायमचं बदलून जाईल." घरात एकदम शांतता पसरली होती. वकिलांनी आपल्या बॅगेतून एक फाईल जाड बाहेर काढली आणि सुमित्राबाईच्या हातात दिली. सुमित्राबाई शांत आवाजात म्हणाल्या, "रोहित, तुला वाटलं होतं की माझ्याकडे आता काहीच उरलेलं नाही, पण आज मी तुला सत्य सांगणार आहे." रोहित आणि प्रिया दोघेही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. वकील म्हणाले, "सुमित्राबाईंचे दिवंगत पती गणपतराव यांनी अनेक वर्षांपूर्वी शहराजवळची एक जमीन विकत घेतली होती.
त्यावेळी त्या जमिनीची किंमत फार कमी होती, पण आता त्या परिसरात मोठा औद्योगिक प्रकल्प उभा राहत आहे. त्यामुळे त्या जमिनीची किंमत तब्बल 5 कोटी रुपयापेक्षा जास्त झाली आहे. हे ऐकताच प्रियाचे डोळे मोठे झाले. रोहितलाही विश्वास बसत नव्हता. प्रिया लगेच हसत सुमित्राबाईच्या जवळ आली आणि म्हणाली, आई, तुम्ही आम्हाला हे आधी का नाही सांगितलं? आम्ही तुमची किती काळजी घेतो. सुमित्राबाईंनी तिच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलल्या नाहीत. त्यांना प्रियाच्या बदललेल्या आवाजामागचं कारण स्पष्ट समजत होतं. रोहित आईच्या पायाशी बसला आणि म्हणाला, आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुझ्या प्रेमाची किंमत ओळखली नाही. मला माफ कर. सुमित्राबाईच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांनी अजूनही कोणताही निर्णय सांगितला नाही. वकील पुन्हा म्हणाले, सुमित्राबाईंनी काही महिन्यापूर्वी एक मृत्यूपत्र तयार केलं आहे. त्या मृत्यूपत्रात या सर्व संपत्तीचा वारस कोण असेल हे स्पष्ट लिहिलेलं आहे. प्रियाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. तिला खात्री होती की ही संपत्ती आता त्याच्या नावावर होणार. सुमित्राबाईंनी फाईल उघडली. मृत्यूपत्र वाचण्यापूर्वी मला तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. जर माझ्याकडे ही संपत्ती नसती तर तुम्ही मला तुमच्यासोबत ठेवले असते का? हा प्रश्न ऐकताच रोहित आणि प्रिया दोघेही निशब्द झाले. त्यांच्या चेहऱ्यावर उत्तर नव्हतं, फक्त अपराधीपणा दिसत होता. सुमित्राबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, आज मी जो निर्णय घेणार आहे तो फक्त पैशाचा नाही, तो माणुसकीचा निर्णय असेल. सुमित्राबाईंनी मृत्यूपत्राची फाईल बंद केली आणि शांतपणे म्हणाल्या, रोहित, मी तुला लहानचा मोठा करताना कधीही तुझ्याकडून पैशाची किंमत, संपत्तीची अपेक्षा ठेवली नव्हती. मला फक्त एवढीच आशा होती की म्हातारपणी माझा मुलगा माझ्या पाठीशी उभा राहील. त्यांच्या डोळ्यातले अश्रू तरळले. घरात उपस्थित प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं. प्रिया खाली मान घालून उभी होती. तिला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली होती. सुमित्राबाई पुढे म्हणाल्या, जेव्हा तू मला वृद्धाश्रमात पाठवायचं ठरवलंस तेव्हा मला माझं दुःख नव्हतं. मला दुःख होतं की माझ्या मुलाने स्वतःच्या आईचं मोल विसरलं. हे शब्द रोहितच्या हृदयात बाणासारखे घुसले. रोहित आईच्या पायांवर डोकं ठेवून रडू लागला. आई, मला माफ कर. मी पत्नीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुझ्यावर अन्याय केला. तू दिलेल्या संस्कारांना मी विसरलो. मला एक संधी दे. मी पुन्हा कधीही तुला दुःख देणार नाही. प्रिया ही रडत सुमित्राबाईंच्या पायाशी बसली. आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी पैशाच्या आणि सुखाच्या मागे धावता तुमच्यासारखी आई गमावणार होते. मला माफ करा. आजपासून मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या आईसारखं जपेन. सुमित्राबाईंनी दोघांनाही उठवलं आणि म्हणाल्या, माफी मागणं सोपं असतं, पण ती कृतीतून सिद्ध करावी लागते. म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. सगळे उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले. त्या म्हणाल्या, ही 5 कोटीची संपत्ती मी आत्ताच तुमच्या नावावर करणार नाही. पुढील 1 वर्ष तुम्ही माझ्यासोबत प्रेमाने, आदराने आणि कोणत्याही स्वार्थीशिवाय राहिलात तरच ही संपत्ती तुम्हाला मिळेल. पण जर तुम्ही माझा अपमान झाला तर ही संपूर्ण संपत्ती एका अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाला दान केली जाईल. हे ऐकताच रोहित आणि प्रियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्यांना समजलं होतं की आई त्यांची परीक्षा घेत नव्हती, तर त्यांना माणुसकी शिकवत होती. रोहित ठाम आवाजात म्हणाला, आई, आता आम्हाला संपत्ती नको. आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. आम्ही आमच्या वागण्यातून तुमचा विश्वास परत मिळवू. सुमित्राबाईच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं हसू उमटलं, पण त्यांच्या मनात अजूनही एक शेवटचा धडा बाकी होता, जो रोहित आणि प्रियाचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं. दुसऱ्या दिवसापासून रोहित आणि प्रियाच्या आयुष्यात खरा बदल सुरू झाला. सकाळी पहिल्यांदाच रोहित आईच्या आधी उठला. त्याने अंगण झाडलं, देवासाठी फुलं आणली आणि आईला म्हणाला, आई, आज तुम्ही फक्त आराम करा. इतकी वर्ष तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. आता आमची पाळी आहे. सुमित्राबाईंनी मुलाकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं, पण त्यांनी मनातलं समाधान चेहऱ्यावर पूर्णपणे दिसू दिलं नाही. त्यांना अजून खात्री करून घ्यायची होती की हा बदल कायमचा आहे की फक्त संपत्तीसाठी. प्रियानेही स्वयंपाकघराची जबाबदारी घेतली. तिने सुमित्राबाईंना विचारलं, आई, तुम्हाला कोणती भाजी आवडते? सुमित्राबाई शांतपणे म्हणाल्या, मला काहीही विशेष नको बाळा. प्रेमाने दिलेल्या कोरडाही घास गोड लागतो.
प्रियाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिला जाणवलं की इतक्या साध्या मनाच्या स्त्रीला तिने किती मोठं दुःख दिलं होतं. दिवस जात होते. रोहित रोज ऑफिसमधून वेळेवर घरी यायचा. आईसोबत बसून गप्पा मारायचा, औषधांची वेळ सांभाळायचा आणि रात्री तिच्या पायांना तेल लावून मालिश करायचा. हे पाहून गावातील लोकही म्हणू लागले, रोहित खरोखर बदलला आहे. एक दिवस दुपारी सुमित्राबाई अंगणात चालत असताना त्यांच्या अचानक तोल गेला आणि त्या खाली पडल्या. त्यांच्या पायाला जोराचा मार लागला. प्रिया धावत आली. तिने लगेच त्यांना उचललं. रोहितलाही फोन केला. रोहित मीटिंगमध्ये होता. पण आईचा अपघात ऐकताच सर्व काम सोडून तो ताबडतोब गावाकडे निघाला. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, घाबरण्यासारखं काही नाही, पण वय जास्त असल्यामुळे काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. रोहितने सुट्टी घेतली. तो दिवस रात्र आईची सेवा करू लागला. प्रिया वेळेवर औषधं द्यायची, जेवण बनवायची आणि आईला एकटी पडू द्यायची नाही. एका रात्री सुमित्राबाईंना जाग आली. त्यांनी पाहिलं की रोहित खुर्चीवर बसून त्यांच्याजवळ झोपला होता. प्रिया ही जमिनीवर चटई टाकून झोपली होती, जेणेकरून रात्री आईला काही लागलं तर लगेच मदत करता येईल. हे पाहून सुमित्राबाईंचे डोळे भरून आले. त्या मनात म्हणाल्या, कदाचित माझी मुलं खरोखर बदलली आहेत. पण नियतीने अजून एक कठीण परीक्षा ठेवली होती. दुसऱ्याच दिवशी सकाळी वकिलांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, सुमित्राबाई, त्या 5 कोटींच्या जमिनीवर मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. जर योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर संपूर्ण संपत्ती हातातून जाऊ शकते. हे ऐकताच घरातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण झालं. आता रोहित आणि प्रिया काय निर्णय घेणार? हे संपत्ती वाचवण्यासाठी धावतील की आईची साथ सोडणार नाहीत? याचं उत्तरावर त्याच्या आयुष्यात खरा धडा अवलंबून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित आणि प्रिया सुमित्राबाईंना घेऊन वकिलाच्या कार्यालयात पोहोचले. वकिलांनी सर्व कागदपत्र टेबलावर ठेवली आणि म्हणाले, सुमित्राबाई, एका बिल्डर कंपनीने या जमिनीवर आपला हक्क सांगितला आहे. हा वाद कोर्टात गेला तर अनेक वर्ष लागू शकतात. पण एक मार्ग आहे. जर तुम्ही ही जमीन आत्ताच त्यांना विकली तर ते 6 कोटी रुपये देण्यास तयार आहेत. हे ऐकताच प्रिया काही क्षण विचारात पडली. काही महिन्यापूर्वी असतं तर ती लगेचच होकार दिला असता, पण आता ती शांत होती. रोहितने आईकडे पाहत विचारलं, आई, निर्णय तुमचा आहे. तुम्ही तुमच्यावर कोणताही दबाव आणणार नाही. सुमित्राबाई दोघांकडे बारकाईने पाहिलं. त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर स्वार्थ दिसत नव्हता. त्या म्हणाल्या, तुम्ही खरंच माझ्यावर निर्णय सोपवत आहात? रोहित हसून म्हणाला, आई, ही तुमच्या कष्टाची कमाई आहे. आम्हाला यावर हक्क नाही. तुमचं मन जे सांगेल तोच निर्णय घ्या. वकिलांनी पुढे एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. आणखी एक बातमी आहे. त्या कंपनीने एक अट ठेवली आहे. जर रोहित आणि प्रिया कागदपत्रांवर वारस म्हणून सही करतील तरच व्यवहार होईल. प्रिया लगेच म्हणाली, नाही, आम्ही सही करणार नाही. आई जिवंत असताना आम्हाला कोणत्याही संपत्तीची गरज नाही. त्यांचा आनंद आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. हे शब्द ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना पहिल्यांदाच वाटलं की त्यांच्या मुलाने आणि सुनेने पैशापेक्षा नात्याची किंमत ओळखली आहे. तेवढ्यात वकील हसले आणि म्हणाले, सुमित्राबाई, खरं सांगायचं तर ही सगळी परिस्थिती तुमच्या सांगण्यावरून तयार केली होती. ना कोणतं कोर्ट केस आहे, ना बिल्डरचा वाद. ही फक्त रोहित आणि प्रियाच्या मनातील बदल खरा आहे का हे पाहण्यासाठीची शेवटची परीक्षा होती. रोहित आणि प्रिया स्तब्ध झाले. काही क्षणांनी दोघेही हसले आणि आईच्या पायांवर डोकं ठेवलं. रोहित म्हणाला, आई, आज आम्हाला समजलं की संपत्तीपेक्षा विश्वास मोठा असतो. आम्ही तुमचा विश्वास पुन्हा कधीही तुटू देणार नाही. सुमित्राबाईंनी दोघांना प्रेमाने उचललं आणि म्हणाल्या, अजून एक गोष्ट बाकी आहे. आज मी जो निर्णय घेणार आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचा भविष्य बदलून टाकेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंनी रोहित, प्रिया, वकील आणि गावातील काही मान्यवरांना घरी बोलावलं. सगळे दिवाणखान्यात बसले होते. वातावरणात उत्सुकता होती. सुमित्राबाई शांतपणे उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, अजून मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय जाहीर करणार आहे. रोहित आणि प्रियाने एकमेकांकडे पाहिलं. आता त्यांच्या मनात आता संपत्तीची हाव नव्हती,
त्यांना फक्त आईचा विश्वास जिंकायचा होता. सुमित्राबाईंनी वकिलांना मृत्यूपत्र वाचण्यास सांगितलं. वकील उभे राहिले आणि म्हणाले, सुमित्राबाईंनी त्यांच्या संपत्तीबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. शहराजवळील जमीन विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशांपैकी 1 कोटी रुपये गावातील गरिबी आणि हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ट्रस्टला देण्यात येतील. आणखी 1 कोटी रुपये वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमासाठी दान केले जातील. हे ऐकताच उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या. रोहितच्या डोळ्यात अभिमान दाटून आला. त्याला जाणवलं की त्याची आई किती मोठ्या मनाची आहे. वकील पुढे म्हणाले, उर्वरित संपत्ती सुमित्राबाईंच्या नावावरच राहील. त्यांच्या निधनानंतरही रोहितला मिळेल. पण एक अट आहे, जोपर्यंत सुमित्राबाई जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा सन्मान, काळजी आणि प्रेमाने सांभाळ करणं ही रोहित आणि प्रियाची जबाबदारी असेल. जर त्यांनी पुन्हा त्यांचा अपमान केला तर संपूर्ण उरलेली संपत्ती ही समाजसेवेसाठी दान केली जाईल. रोहित उठला आणि सर्वांसमोर आईच्या पायांवर नतमस्तक झाला. तो म्हणाला, आई, आज मला समजलं की माणसाची खरी किंमत पैशात नसते, तर आईवडिलांच्या आशीर्वादात असते. मी आयुष्यभर तुमचा आदर करेन. प्रियाही रडत म्हणाली, आई, मला माफ करा. मी तुमच्या प्रेमाची किंमत ओळखली नाही. आजपासून तुम्ही माझ्यासाठी फक्त सासू नाही तर माझी आई आहात. सुमित्राबाई दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्या म्हणाल्या, माझा खरा वारसा ही जमीन नाही तर तुम्हाला दिलेले संस्कार आहेत. जे जपलेत तर आयुष्यात कधीच गरीब होणार नाही. त्या दिवशी संपूर्ण गावात सुमित्राबाईंच्या निर्णयाची चर्चा होती. प्रत्येकजण त्यांच्या मोठेपणाचं कौतुक करत होता. पण या कथेचा अजून एक भावनिक शेवट बाकी होता, जो प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. काही महिने उलटून गेले. सुमित्राबाईंच्या घरात आता पूर्वीसारखी शांतता नव्हती, तर आनंद आणि प्रेमाचं वातावरण होतं. रोहित रोज सकाळी आईच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा. प्रिया त्यांना वेळेवर औषध द्यायची, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायची आणि एक क्षणही त्यांना एकटं वाटू देत नव्हती. घरात पुन्हा हसण्याचे आवाज घुमू लागले होते. एक दिवस सुमित्राबाई अंगणात तुळशीला पाणी घालत होत्या. त्यांनी रोहित आणि प्रियाला जवळ बोलावलं. दोघेही त्यांच्या शेजारी बसले. सुमित्राबाई हसत म्हणाल्या, आज मला तुमच्याशी शेवटची एक गोष्ट बोलायची आहे. रोहित घाबरत म्हणाला, आई, असं का बोलता? तुम्ही आम्हाला अजून खूप वर्षे हवे आहात. सुमित्राबाई प्रेमाने म्हणाल्या, प्रत्येकाचं आयुष्य एक दिवस संपतं बाळा. पण माणूस त्याच्या संपत्तीमुळे नाही, तर त्याच्या चांगल्या कर्मामुळे लोकांच्या मनात जिवंत राहतो. मी तुम्हाला पैसा देऊ शकते, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे माणुसकीचा वारसा. त्याच वेळी गावातील काही गरीब विद्यार्थी आणि वृद्धाश्रमातील लोक त्यांना भेटायला आले. सुमित्राबाईंनी त्यांना मदतीचे धनादेश दिले. सर्वांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. एक वृद्ध आजोबा त्यांच्या हातात घेऊन म्हणाले, ताई, तुम्ही आमच्यासाठी देवासारखे आहात. हे दृश्य पाहून रोहित आणि प्रियाचे डोळे भरून आले. त्यांना समजलं की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यातच खरं समाधान आहे. काही दिवसांनी सुमित्राबाईंनी पुन्हा वकिलांना घरी बोलावलं. त्या म्हणाल्या, आता मला खात्री झाली आहे की माझा मुलगा आणि सून मनापासून बदलले आहेत. त्यामुळे माझ्या मृत्यूपत्रातील अट रद्द करा. माझी संपत्ती योग्य वेळी रोहितकडे जाईल, पण त्याने दरवर्षी या उत्पन्नातील काही भाग गरजूंसाठी खर्च करायचा. ही माझी शेवटची इच्छा आहे. रोहितने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आई, मी वचन देतो, तुमचे संस्कार कधीच विसरणार नाही. तुमच्या नावाने दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना मदत करेन आणि कोणत्याही वृद्ध आईवडिलांना कधीच एकटं वाटू देणार नाही. प्रियाही म्हणाली, आई, तुम्ही मला सासू म्हणून नाही तर आई म्हणून स्वीकारलं. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज झळकत होतं. त्यांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्या क्षणी घरात जणू प्रेम, माया आणि संस्काराचा दिवाच कायमचा पेटला. या कथेचा खरा संदेश असा आहे, आई वडील हे ओझं नसतात, ते आपल्या आयुष्याचा सर्वात मोठं धन असतात. पैशाने घर बांधता येतं, पण आईवडिलांच्या प्रेमाशिवाय कुटुंब कधीच उभं राहत नाही. त्यांचा आदर करा, कारण ते असताना त्यांची किंमत कळत नाही, पण ते गेल्यावर त्यांच्या प्रेमाची उणीव आयुष्यभर भरून निघत नाही. कथा समाप्त. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.